नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील अशा दोन व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी समाज बदलण्याचा प्रयत्न केवळ भाषणातून केला नाही तर प्रत्यक्ष कामातून केला. आपला आजचा विषय आहे महाराष्ट्राचे समाज सुधारक आणि या व्हिडिओमध्ये आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या समाज सुधारकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पहिले आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे गोपाळ गणेश आगरकर. पण हा व्हिडिओ फक्त त्यांच्या जन्म कधीपासून झाला, मृत्यू कधी झाला आणि त्यांनी कोणती संस्था स्थापन केली एवढ्या पुरता नाही. कारण MPSC मध्ये समाज सुधारकांवर प्रश्न विचारताना त्यांच्या विचारांपासून ते संस्था, वृत्तपत्रे, ग्रंथ, शिक्षणातील योगदान आणि सामाजिक कार्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. म्हणून आज आपण या दोन्ही व्यक्तींना एका गोष्टीची चैन म्हणून समजून घेणार आहोत. व्यक्ती, तिचे विचार, तिचे कार्य आणि त्या कार्यामागचा उद्देश. चला तर सुरुवात करूया महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्या काळातील समाज रचना पाहिली तर शिक्षणाची संधी सर्वांना समान नव्हती. विशेषतः स्त्रिया आणि समाजातील वंचित घटक शिक्षणापासून मोठ्या प्रमाणावर दूर होते. फुले यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिले. त्यांच्या विचारात एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, समाजाची खरी प्रगती करायची असेल तर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. याच विचारातून त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात अधिक स्पष्टपणे आपल्याला दिसते. आता 1848 हे वर्ष लक्षात ठेवा. 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू करण्याच्या कार्यात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या काळात मुलींना शिक्षण देणे हीच एक सामाजिक दृष्ट्या धाडसी गोष्ट होती. पण फुले दाम्पत्याने या विरोधाला न घाबरता मुलींच्या शिक्षणासाठी काम केले. सावित्रीबाई फुले स्वतः शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. म्हणून 1848 हे वर्ष ऐकलं की फक्त एक शाळा एवढंच आठवू नका, तर त्या वर्षाशी जोडून फुले दाम्पत्य, मुलींचे शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन ही संपूर्ण कल्पना लक्षात ठेवा. आता सत्यशोधक समाजाकडे वळूया. फुले यांना समाजातील जातीभेद, विषमता आणि शोषण मान्य नव्हते. त्यांना असा समाज हवा होता ज्यामध्ये माणसांची किंमत त्यांच्या जन्मावर ठरू नये. याच विचारातून 24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिराव फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाचा उद्देश सामाजिक विषमता आणि जातीभेदाला विरोध करणे आणि शूद्र अतिशूद्रांसह वंचित समाज घटकांना सामाजिक न्याय मिळवून देणे हा होता. म्हणून परीक्षेच्या दृष्टीने हा संबंध अगदी स्पष्ट ठेवा. महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज आणि त्याची स्थापना झाली 1873 मध्ये. आता आपण फुलेंच्या लेखनाकडे पाहूया. कारण समाज सुधारकांचा अभ्यास करताना त्यांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या लिखाणाचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. फुलेंचे एक महत्वाचे नाटक म्हणजे तृतीय रत्न. हे नाटक 1855 मध्ये लिहिले गेले. या नाटकातून सामाजिक अज्ञान, धार्मिक अंधश्रद्धा आणि शोषणाच्या परिस्थितीवर भाष्य करण्यात आले. म्हणून परीक्षेत तृतीय रत्न हे नाव दिसले तर त्याचा संबंध महात्मा फुलेंशी आहे हे लक्षात ठेवा. यानंतर 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हे फुलेंचे लेखन प्रकाशित झाले. या लिखाणातून त्यांनी सामाजिक आणि धार्मिक शोषणाच्या प्रश्नांवर टीका केली. आता इथे फुलेंचे सर्वात प्रसिद्ध पुस्तकांपैकी एक पुस्तक गुलामगिरी. गुलामगिरी हे पुस्तक 1873 मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकातून फुले यांनी जातीय आणि सामाजिक शोषणाच्या तीव्रपणे भाष्य केले आहे. म्हणून तुम्ही ही तीन नावं वेगवेगळी पाठ करण्यापेक्षा अशी लक्षात ठेवा. 1855 मध्ये तृतीय रत्न, 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब, 1873 मध्ये गुलामगिरी. यामुळे पुस्तकांची नावं आणि वर्ष एकमेकांशी जोडले जातील. आता फुलेंच्या कार्याचा आणखी एक महत्वाचा भाग पाहूया. फुले फक्त जातीभेद आणि शिक्षणाच्या प्रश्नांपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांकडेही लक्ष वेधले. याच संदर्भात त्यांचे प्रसिद्ध लेखन म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड. या लिखाणातून त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाच्या प्रश्नांवर भाष्य केले. म्हणून जर परीक्षेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित फुलेंचे लेखन कोणते असा प्रश्न आला तर शेतकऱ्यांचा आसूड हे नाव लगेच आठवले पाहिजे. आता फुलेंच्या विचारांशी संबंधित आणखी एक महत्वाचे नाव सार्वजनिक सत्यधर्म. हे फुलेंच्या सामाजिक आणि धार्मिक विचारांशी संबंधित महत्वाचे लेखन आहे. इथे एक छोटी पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्योतिराव फुले यांचे निधन 1890 मध्ये झाले. त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या निधनानंतर 1891 मध्ये झाले. म्हणून 1891 हे फुलेंच्या जीवनातील एखाद्या नवीन कार्याचे वर्ष समजू नका. ते त्यांच्या लेखनाच्या प्रकाशनाशी संबंधित वर्ष आहे. जर मला तुम्हाला महात्मा फुले यांचे संपूर्ण कार्य एका छोट्या चित्रात समजावून सांगायचे असेल तर मी सांगेन, शिक्षणाच्या माध्यमातून वंचितांना सक्षम करणे, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणे, जातीभेद आणि सामाजिक विषमतेला विरोध करणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे हा फुलेंच्या सामाजिक कार्याचा मोठा केंद्रबिंदू होता.
आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या समाज सुधारणेच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आता आपण समाज सुधारकाकडे वळूया. गोपाळ गणेश आगरकर. आगरकरांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी टेंभू येथे झाला. आगरकरांचा विचार समजून घेण्यासाठी एक शब्द कायमचा लक्षात ठेवा, बुद्धिप्रामाण्यवाद. याचा साधा अर्थ असा आहे, एखादी गोष्ट फक्त जुनी आहे किंवा परंपरेने चालत आली आहे म्हणून ती योग्य आहे असं मानायचं नाही. ती गोष्ट तर्काला पटते का, मानवी समाजासाठी उपयोगी आहे का, विवेकाच्या कसोटीवर ती योग्य आहे का, याचा विचार केला पाहिजे. हीच आगरकरांच्या विचारांची एक महत्वाची बाजू होती. आगरकरांचा सामाजिक सुधारणेचा विचार शिक्षणाशीही जोडलेला होता. 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची सुरुवात झाली. या शिक्षण प्रयत्नामध्ये आगरकरांसोबत लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि इतर सहकार्यांचा सहभाग होता. यानंतर 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. इथे विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, 1880 म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल आणि 1884 म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत. आता येतो खूप महत्वाचा एक्झाम पॉइंट. केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांशी संबंधित आहे हे आपल्याला माहित आहे, पण MPSC किंवा एखाद्या एक्झाम मध्ये प्रश्न हा थोडा वेगळा विचारू शकतात. केसरीचे पहिले संपादक कोण होते, तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. आगरकरांनी केसरीच्या सुरुवातीच्या काळात संपादक म्हणून काम केले. पुढे सामाजिक सुधारणा आणि राजकीय प्राधान्यक्रमाच्या प्रश्नांवर आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद झाले. या मतभेदानंतर आगरकरांनी केसरीचे संपादक पद सोडले आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र सुरू केले. 1888 मध्ये आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून त्यांनी सामाजिक सुधारणांवर आपले विचार मांडले. रूढी, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता आणि स्त्रियांची सामाजिक स्थिती अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी निर्भीडपणे लिखाण केले. म्हणून एकदा पुन्हा लक्षात ठेवा, केसरीच्या सुरुवातीच्या काळाशी आगरकरांचा संबंध होता, पण सुधारक हे आगरकरांनी सुरू केलेले वृत्तपत्र होते आणि त्याची सुरुवात 1888 मध्ये झाली. आगरकरांना समाज सुधारणा ही केवळ वरवरची गोष्ट नको होती, त्यांना समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करायचा होता. म्हणून त्यांच्या विचारांमध्ये तर्क, विवेक आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांना महत्व होते. त्यांनी सामाजिक रूढी आणि अंधश्रद्धांवर टीका केली आणि समाजाने विवेकाच्या आधारावर विचार करावा असा आग्रह धरला. त्यामुळे आगरकरांना फक्त एक समाज सुधारक म्हणून पाठ करू नका, तर त्यांच्या नावासोबत बुद्धिप्रामाण्यवाद आणि सामाजिक सुधारणा हे दोन शब्द जोडून ठेवा. आता जर मी तुम्हाला विचारलं, महात्मा फुले आणि आगरकर दोघेही समाज सुधारक होते, मग त्यांच्यामध्ये फरक काय, तर त्याचं उत्तर त्यांच्या कार्याच्या केंद्रबिंदूमध्ये दिसतं. फुलेंच्या कार्यात स्त्री शिक्षण, शूद्र अतिशूद्रांचे शिक्षण, सामाजिक समता, जातीभेदाविरोध आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांना विशेष महत्व होतं. आगरकरांच्या कार्यात तर्क, बुद्धिप्रामाण्यवाद, शिक्षण आणि सामाजिक रूढी, अंधश्रद्धेविरोधातील सुधारणा यांना महत्व होतं. म्हणजे दोघांचाही उद्देश समाज सुधारणा हा होता, पण त्या सुधारणेची दृष्टी आणि कार्यक्षेत्र समजून घेतलं तर दोघांमधील फरक लक्षात ठेवणं सोपं होतं. आता पुस्तकं आणि वर्ष एकदम वेगळी पाठ करण्याऐवजी पूर्ण वाक्यांमध्ये आठवूया. महात्मा फुले यांचा जन्म 1827 मध्ये झाला. 1848 मध्ये पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करण्याच्या कार्यात फुले दाम्पत्याने महत्वाची भूमिका बजावली. 1855 मध्ये फुलेंचे तृतीय रत्न हे नाटक लिहिले गेले. 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हे लेखन प्रकाशित झाले. 1873 मध्ये गुलामगिरी प्रकाशित झाले आणि याच वर्षी फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापनाही केली. शेतकऱ्यांचा आसूड हे लेखनातून फुलेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य केले. सार्वजनिक सत्यधर्म हे फुलेंचे महत्वाचे लेखन असून त्याचे प्रकाशन 1891 म्हणजे त्यांच्या निधनानंतर झाले. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म 1856 मध्ये टेंभू येथे झाला. 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल पुणे ची सुरुवात झाली. 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते, पण 1888 मध्ये त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले आणि आगरकरांच्या विचारांशी सर्वाधिक जोडला जाणारा शब्द म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद. आता तुमची खरी परीक्षा, मी प्रश्न सांगते, तुम्ही मनामध्ये उत्तर द्या आणि त्यानंतर मी उत्तर सांगते. प्रश्न पहिला, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. दुसरा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं उत्तर 1873 मध्ये झालं. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी. आगरकरांच्या विचारांची
शब्दांशी कोणती संकल्पना विशेषतः जोडली जाते? बुद्धिप्रामाण्यवाद. केसरीचे पहिले संपादक कोण? तर गोपाळ गणेश आगरकर. आज आपण फक्त 2 समाज सुधारकांची नावं आणि काही वर्ष पाठ केली नाहीत, तर आपण त्यांच्या विचारांचा प्रवास समजून घेतला. महात्मा फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून समाज परिवर्तनाचा मार्ग दाखवला आणि आगरकरांनी तर्क, विवेक आणि बुद्धिप्रामाण्यवादाच्या माध्यमातून समाजातील रूढी आणि अंधश्रद्धांना प्रश्न विचारण्याची भूमिका मांडली. आता पुढच्या वेळी प्रश्नपत्रिकेत सत्यशोधक समाज दिसला तर फुले आठवले पाहिजेत, सुधारक दिसलं तर आगरकर आठवले पाहिजेत, शेतकऱ्यांचा आसूड दिसला तर फुले आठवले पाहिजेत आणि बुद्धिप्रामाण्यवाद दिसला तर आगरकर आठवले पाहिजे. इतिहास पाठ करण्यापेक्षा तो जोडून समजून घेतला तर तो जास्त काळ लक्षात राहतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर तुमच्या MPSC ग्रुप C ची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच सोप्या भाषेत पण एक्झाम ओरिएंटेड कंटेंटसाठी करिअर पाथ मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, समजून करा आणि स्मार्ट प्रिपरेशन करा.